आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बायको आहे मी त्यांची, आणि आमचं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालेलं असू ते कोणाच्या मर्जीने होऊ दे अगर नाही होऊ दे, पण सत्य हेच आहे की मी आता त्यांची बायको आहे। अग्नीच्या साक्षीने विधिवत लग्न झालंय आमचं। माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते त्यांच्या नावाचं, आणि हे मंगळसूत्र म्हणजे फक्त दागिना नाहीये, माझा अभिमान आहे। देवांश सरांना साधं खर्चटलं तरी ना खूप त्रास होतो मला, आणि आता तर त्यांचा अपघात झालाय। मॅडम, मी हात जोडते तुमच्या पुढे। मला माहिती आहे तुम्हाला मी आवडत नाही, तुम्हाला माझा खूप राग येतो, पण आज देवांश सरांवर जी काही वाईट वेळ आली आहे त्याला मी जबाबदार आहे असं प्लीज म्हणू नका। मी सरांच्या बाबतीत कधीच वाईट विचार करत नाही, स्वप्नात सुद्धा माझ्या वाईट विचार येत नाही कधी। मॅडम, मी खरं सांगते, आता सुद्धा मी देवाला हीच प्रार्थना केली की सरांच्या आयुष्यात जे काही संकट येतात ना ते माझ्यावर येऊ दे, आणि सर यातून लवकरात लवकर बाहेर पडू दे। त्यांच्या बाबतीत नाही वाईट विचार करू शकत मी कधी। शट अप! या अशा मोठ्या आणि खोट्या खोट्या बाता करून ना तू देवांश आणि वहिनीला गुंडाळत असशील, पण हा तुझा असा खोटा गरीब चेहरा बघून माझं मन नाही वितळणार, यांचं वितळत असेल। काय ना, या चेहऱ्या मागे ना खरा चेहरा काय आहे ना हे मी बरोबर ओळखलंय। मला एवढंच कळतं की तू जर का देवांशच्या आयुष्यात राहिलीस ना तर देवांशचं आयुष्य हे कधीच सुखी आणि सेफ होणार नाही। ओ गॉड, जरा काही बोलले की मळू रडायला सुरुवात करायची, एवढंच माहितीये या मुलीला। काय रडूबाई सून मिळालीये। वहिनी प्लीज रडू नकोस ना तू। बाबा, आई, तुम्हाला खरंच असं वाटतंय का सरांचा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालाय म्हणून? नाही नाही, अजिबात नाही। हे बघ अगं, भैरवी रागाच्या भरात काहीही बोलून जाते, तू तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस। सई, अगं आमच्या मनात सुद्धा कधी येणार नाही अशी गोष्ट, तू खरंच जीवाला नको लावून घेऊस बाळा। आणि हे बघ, आता सगळ्यात महत्वाचं हे की देवांची तब्येत नीट व्हावी, म्हणून आपल्या सगळ्यांनी प्रार्थना करायला हवी, बाकी तू काहीच मनाला लावून घेऊ नकोस। एक्सक्यूज मी,